हॅलो. श्री मॅडम. स्वामी समर्थ ताई. मी सिल्लोड तालुक्यातून बोलते, ममता सोनवणे. आहे ना ताई, माझ्याकडे नाव आहे तुमचं. हं. अनुभव सांगितला होता मॅडम. हो, खूप दिवसांनी आला तुमचा फोन ना, मला वाटतं हो मॅडम. महिना तरी झाला असेल. हो, भरपूर महिना आणि 2 महिने झाले असेल लगे. हो ना. तुमचं मी म्हटलं ताईंचा फोन नाही कधीचा. अनुभवच नव्हते देत ना महाराज. आता लेखाचं काय चाललंय? लेखात चालू आहे आता क्लास. करतो ना व्यवस्थित? हो, करतोय. मग तुमची एवढी सेवा आहे ती वाया जाईल का? अनुभव आला होता मॅडम प्रगट दिनच्या दिवशीचा. हा, सांगा ना ताई. म्हणजे अनुभव म्हणजे खूप मोठा. हो. म्हणजे माझ्या मिस्टरांचं आहे ना पोट दुखून राहिलं मॅडम 2 महिन्यापासून. अरे बापरे. हो, त्यांना म्हणजे त्या अल्सरचा प्रॉब्लेम सांगितला होता. अल्सर. हां, आणि म्हणजे पण मग आता 2 महिन्यापासून थोडंफार आम्ही असं जवळपासच ट्रीटमेंट ठेवली. हा हा, बरोबर. आणि मग त्याला असा फरक पडून गेला. 1 महिना मधात गॅप. अच्छा, मध्ये जरा बरं वाटायला लागलं. मध्ये मग बरं वाटलं. मग परत अजून दुखायला लागलं. मग आम्ही आयुर्वेदिक एका जणीने सांगितलं माझ्या मैत्रिणीने की बुवा असं कावीळ असू शकतो पांढरा. ओ बापरे, ती तर भीतीच वाटते बाई. हो, मग पांढरा कावीळ पण झाला मॅडम त्यांना. खरंच झालं होतं? हो, झाला होता. मग आयुर्वेदिकनं ती ट्रीटमेंट घेतली ना, तर त्यात पण त्यांना फरक पडला चांगला. अच्छा. हा हा हा. आणि नंतर मग अजून त्यानं काय केलं तर ते म्हणजे त्यानं भाजी खाल्ली ते म्हणजे अंडे, मटण असं. हा हा, नॉनव्हेज. म्हणजे फरक पडल्यानंतर डॉक्टरनं पण नाही सांगितलं होतं यांना. हा हा. मग त्यानं असं खाल्ल्यात गेलं की बुवा असं बरं वाटून राहिलं बुवा आपल्याला असं. ते हा. मग एक दिवस शुक्रवारी ती भाजी खाल्ली आणि नाही बुधवारी खाल्ली. अच्छा. हां, आणि गुरुवारचा मी नैवेद्य घेतला महाराजांचा. हा. मग ते खीर चपातीचा नैवेद्य केला. मग ते 2 चपात्या खाल्ल्या गेल्या. आहे का? हा. शुक्रवारी पुन्हा अंड्याची चटणी खाल्ल्या गेली. अरे. हा. आणि मग असंच एकत्र झालं. हा. आणि मग? हॅलो. हॅलो. गेली. हॅलो. हा, आवाज गेला होता हो ताई थोडा. हां, एंडोस्कोपी गेली मग त्यांची. अरे बापरे. हो, ते जावयाने. करावं लागलं? हो, मग संभाजीनगरला. बापरे. आणि एंडोस्कोपी केली. मग तरी पण त्यांचा त्रास म्हणजे गोळ्या घेतल्यानंतर हा. तर मग होतच नव्हता. हॅलो. हा हा. हो, तुम्हाला हो, येतो आवाज आता मला. येतोय का? हा. मग मी विचारला गेले मुलाकडे अकोल्याला. हा आता हा. डबल शेतातली कामं आवरली सगळी हो हो. आणि गेले. असं कधीच जायचं चालू होतं. हा मग हा. त्यांचं म्हणजे जास्त फरक असा त्याला ते मेडिसिन वाटतच नव्हता बुवा. पण मग जावयाचं म्हणणं पडलं म्हणे मामी. हा. त्यांचं काय झालं म्हणे ते आतून तपासणी असते ना त्याच्यामुळे ते असं कणरल्यावानी झालं म्हणे पोट. अरे बापरे. हा. हां, आणि मग आता त्यांना 1-2 दिवस त्रास होईल म्हणे नंतर फरक पडेल. पण त्यांचं म्हणजे मी तिथे गेल्यानंतर ते धाकामारी असे फोन लावत होते मॅडम अकोल्याला गेले ना मी की मला आता तरी चांगलं सांगतील बुवा, मग तरी चांगलं सांगतील. हा, बरोबर. मग नंतर मी गुढीपाडव्याच्या दिवशी आपल्याला त्या मॅडमनं सांगितलं का प्रगट दिन होता महाराजांचा की तुम्ही 5 फळांनी तर महाराजांचा अभिषेक करा बुवा. हा 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 असं हा म्हणजे हा. लक्षात ठेवलं होतं चांगलंच. अच्छा. हा. हां, उसाचा रसान करायचा असं. बरोबर. हा. मी गुढीपाडव्याला तिकडे होते. हा हा हा. आणि मग माझं काय झालं म्हणलं आपण काय करूच म्हटलं आज जसं आज महाराजांचं म्हणजे माझा प्रॉब्लेम यासारखं मला असं वाटत होतं. पण म्हटलं हा. आपण काय करू जाऊ दे आपण आजच करून घेऊ गुरुवारी जसं महाराजांचा अभिषेक. आणि अच्छा, उद्या जर कधी गुरुवारी. हा. उद्या जर कधी आपल्याला आला नाही प्रॉब्लेम तर उद्या पण करू काही ना काही आपण अरे सेवा. वा. हा. हां, असं माझं मन. हा. तेवढ्यातच माझं अंघोळ झाली. बाहेर गेले मी फुलं आणले हा. आणि माझ्या पुढंच एक चक्कू झाडाचा मस्त पडलेला. म्हटलं आता याचाच करू गड्या अभिषेक आता एका फळाचा का होत नाही. तेवढ्यात माझा बरं. प्रॉब्लेम येऊन गेला. अय्या, मग केलं नाही? नाही मॅडम सकाळीच आलाच. आणि अरे. मग नंतर मी इतकी हा. थोडा वेळ 8 वाजेपर्यंत म्हटलं काही कामच नाही आपल्याला आता महाराजाला मी इतकी मनातल्या मनात अशी म्हणायची की हा महाराज हा. बोलले मला तुमची सेवा करायची होती बा उद्या प्रगट दिन किती आता काय करणार आहे मी तर काही कामं पण नाही. अय्या. इतकी दळमळी ना आणि मग बसले बाहेर खुर्चीवर जाऊन मग ती बाई होती शेजारची म्हणे का तुम्ही तर आज शांत बसल्या म्हटलं आज काही मला कामच नाही ठेवलं म्हटलं बाई मी नाराज एकदम महाराज अशी मनातल्या मनात आपण कसं हो हो हो.
तसंच माझं सतत चालू. आणि मग नंतर एकदमच काही मला असं म्हणजे महाराजांना सुचवलं, तू फोन लाव बुवा असं. म्हणजे उठवलं असंच काही मला खुर्चीवर. अच्छा. हां, हां, हां. मग 9 वाजता मी त्यांना फोन लावला घरी. म्हटलं, हां. बरं आहे का तुमचं? ते इतके जोरात रडायला, मॅडम म्हणजे माझं काही खरं नाही म्हणे आता. अगो बाई! हो, म्हणजे मी म्हणलं असं वाटत जाई मला की आता फोन येईन की आपण जास्त जर फोन लावला तर हे. आणि सांगितलं जावयाने की त्रास होतो मामी यांना थोडा असा. आई गं! हां, हां. मी म्हटलं ते कारण की ती मेडिकल लाईन मध्ये आहे ना. बरोबर. म्हटलं हां. आणि आपण तिथं एकदा विचारू शकत नाही बुवा. बरोबर. आणि आता औषध तर चालू आहे यांना. तर हां. माझे इतके जोरात रडायला लागले. म्हणजे काहीच खरं नाहीये, असं नाहीये. आई मग गं! हो. आणि मग मी म्हटलं मी घरी येते. हां. म्हणे काय म्हणे तू? आणि मग मी माझ्या बहिणीला फोन केला, म्हणलं तू इथं ये. मग त्याचं लय दुखून राहिलं म्हणलं, घरी जायचं म्हटलं मला. आई गं! हां, हां. तिथून 12 वाजता निघले हां. आणि मग 2ला आम्ही इथं आलो. हां. म्हणजे मी इथं 2ला आले हां. आणि नंतर मग इथे सिल्लोड आहे, तिथं सोनोग्राफी केली मॅडम त्यांची. आणि अच्छा. मग हां. त्या मॅडमनं तो पटकन नंबर घेतला आणि 7:30ला नंबर लागला. मी सारखं त्याला तारक मंत्राचं म्हणजे पाणी पित होते ना ते अगोदर सोनोग्राफीच्या पाणी. मग 7 वाजता तिकडे नेलं हां. आणि म्हणजे ती तारक मंत्राचं मी त्याला असं म्हणजे माझा प्रॉब्लेम पण मॅडम, पण मी महाराजाला काय म्हणत होते की आता तुम्हालाच माहिती आहे ते काय आहे माझं तर. बरोबर. आणि मग तुम्ही अंतर्मन पाहता असं मग मनातल्या मनात चालू होतं. हां, हां. आणि मी ते बॉटलवर हात ठेवून आणि त्याला तारक मंत्राचं म्हणजे असं थोडंसं कवत नाही बुवा. एखादा वेळेस का अरे मंत्र म्हणत वाह! नाही. हां, हां. हो. ती द्याल पाणी. आणि मग मॅडम त्याला आत नेलं आणि नंतर मग काय सांगितलं मॅडमनं म्हणे यांच्यासोबतचे कुठे गेले याचा एक्सरा करावा लागतो म्हणे अर्जंट पुन्हा. अगो हे बाई! हो मॅडम यांच्या पोटात पाणी पण झालं म्हणे, इन्फेक्शन झालं. अरे, अरे, आणि अरे! आणि त्याच्या पोटात आळी पडली म्हणे. अरे, अरे, अरे! 7:30 वाजले मॅडम तिथं. 7:30 8 वाजले. आमच्या जवळ ते जावयाचे चुलत भाऊ डॉक्टर आहे त्यांच्या संग बोलणं केलं. त्या हां, मॅडमनं जसं बुवा त्या डॉक्टरांना. हां. आणि ते म्हणे याच्यात काही कळूनच नाही राहिलं म्हणे, कारण की याला ताप पण आला म्हणे आता. आणि अरे इन्फेक्शन बापरे! हो, इन्फेक्शन पण झालं म्हणे यांना. हां. आणि मग मॅडम इतके रडायला लागले ते, जसं की बुवा आता काय करावं. म्हणजे 4 दिवसापासून मॅडम तिचं पोट साफ होईल नव्हतं. पोटच बापरे! हो, म्हणजे पोट ना असं आपण जे खाल्लं ना, हां. आपलं नाही पण झालं काही वाटत नाही एखाद्या वेळेस. पण मग त्यांचं कसं झालं भांड्यात साचल्यावानी झालं होतं त्यांचं. अरे, असं. अरे, अरे! हो, हां. गॅस तयार झाला मॅडम त्याच्या पोटात गॅस जास्त. तयार झाला. बरोबर. आणि मग सतत मॅडम ते म्हणजे आम्ही चौघ जण गाडीत होतो. जावयाची गाडी होती ना, हां, हां. तर आम्ही संभाजीनगरला पोहोचेपर्यंत एकमेकाशी कोणीच बोललो नाही. त्यात माझ्या बहिणीचा मुलगा डॉक्टर आहे. त्याचा फोन आला म्हणजे मावशी कसं आहे? मला इथलं रडायला यायचं मॅडम की पायाच काम नाही. माझी मांडीवर झोपली ते मुंडकं ठेवून. बापरे! बाई आणि गं! ते पण रडे आणि मी पण रडे. आता घरून मला पोरं दिसत होते. नुसते दुसरं काहीच दिसत नव्हतं मॅडम. बरोबर. काय दुसरं असणार आपलं शेवटी सर्वस्व मुलंच असतं ना ताई. आणि मग माझ्याजवळ मूर्ती होती महाराजाची. म्हटलं मी हार मानणार नाही. महाराजाला म्हटलं. मी हार मानणार नाही म्हटलं, कारण की तुम्ही अशक्य ते शक्य करता म्हटलं. हां. आणि मग मी काय केलं मॅडम त्यांच्या पोटावर हात ठेवून तारक मंत्र संभाजीनगरपर्यंत म्हणला. अरे वाह! हां, हां. पोटावर ठेवला हात. पुन्हा अजून ते डोक्यावर महामृत्युंजय मंत्र म्हटला. अरे वाह! आणि हो. आणि म्हणत राहिले मॅडम हेगडेवाल समोर गेलो आम्ही. हां. हेगडेवाल दवाखाना ऐकलं का तुम्ही संभाजीनगरचा? हां, हां, हां. मग तिथं गेलो तर मॅडम तिथं बाथरूम मध्ये गेले ते त्यांचं पोट तिथं साफ होऊन गेलो. आई गं! किती छान. आणि त्याला 4 दिवसापासून त्याची बाथरूम झालेली नव्हती ना, तर ते हां. इतके फ्रेश झाले मॅडम. ते बाथरूम म्हणजे असं आता कसं असतं ते. आणि हो. पोट साफ आणि ते झालं मॅडम. पोट साफ झालं की जो आनंद असतो तो वेगळाच असतो तो. हो. तर मॅडम ते पोट साफ झालं त्यांचं. आणि मग मी म्हणत राहिले, मी अशी म्हणजे ते मंत्र म्हणून आणि विचार करून माझ्या साईडनं चमक निघायला लागली पोटात. आई पण मी गं! महाराजांना म्हणायची की बाबा मऊ नका दुखून देऊ याचं, आता मला याचं करायचं तसं. बरोबर. आणि हो. आणि मग ते बाथरूमहून आले आणि मग म्हटलं तुम्ही किती वेळची बाहेर गेली, इथं थांबायचं टाईम आपलं ॲडमिट व्हायचं तसं बुवा. जावई पण मेडिकल घ्यायसाठी उतरले, अशा मित्राचं मेडिकल होतं तो. हां, हां. आणि मग ते दोघं पण 15 मिनिटं बाहेर गेले. हां. आणि तिथून आले मला सांगायला लागले म्हणे, बाबा मला बाथरूम झाली म्हणे बऱ्यापैकी. मग पोट अरे चांगलंच वाह! साफ पोट झालं म्हणे. साफ झालं बुवा असं. हो. आणि मला म्हणजे असं चांगलं वाटून राहिलं म्हणे आता. फ्रेश आई वाटून राहिलं म्हणे मला. गं! हो मॅडम. आणि मग नंतर आम्ही पुन्हा संभाजीनगरला त्यांना पोटाचा स्पेशल जीवन म्हणून दवाखाना आहे. हां, हां. तर तिथं पूर्ण पोटाचे डॉक्टर म्हणे मामी 4 डॉक्टर म्हणे तिथं आपण त्याच्यात चांगला विलास होईल म्हणे बुवा तसं. मग आम्ही अच्छा. तिथं 12 वाजता रात्री ॲडमिट झालो. बापरे! हां. हो. गुढीपाडवा म्हणजे गुरुवारी. हां, हां. गुढीपाडव्याच्या दिवशी रात्री. आणि अरे मग बापरे! त्यांना खूपच छान असतो तिच्या दिवशी हां. हो, हो मॅडम. आणि मग इतकं म्हणजे थोडीशी खिचडी पण खाल्ली त्याने तेव्हा 12 वाजता. हां, आणि हां. मग दुसऱ्या दिवशी जे मेन डॉक्टर होतात ना, ॲडमिट झाल्यानंतर जे मेन डॉक्टर आले आणि त्यांना म्हणा ते सांगा जसं ते फाईल पाहिली मग या मॅडमची इथली त्यांना. हां, हां. मग ते म्हणायला लागले म्हणे यांना इन्फेक्शन पण आहे म्हणे. आणि दिसून राहिलं म्हणे याच्यात रिपोर्टमध्ये या कालच्या. आणि याच्या पोटात आळी पण आहेच म्हणे.
अगो बाई. हो. तर मॅडम मी तुम्हाला काय सांगावं मी महाराजांना म्हणायची, महाराज मला आज तुमच्या जशी तिथं शेजारी बाई होती ना, मग आम्ही तिथं खडकी म्हणून त्या ताई म्हणे चाल सांगा म्हणे केंद्रात मला गुरुचित्र घ्यायचं. जसं चाल सांगा म्हणे म्हटलं जाऊ म्हणलं ताई आपण. म्हटलं तुम्ही आज कोणता टाइम आणला माझ्यावर, बरं माझ्या चालत बी नाही म्हणलं महाराज. मग 2-4 दिवस प्रॉब्लेम पुढे असल्यानंतर अगोदर आला. आणि नंतर पण अजून आता यांचं असं मी करू काय, तुमची आज लोक सेवा करता म्हटलं आणि तुम्हाला किती मागणं आहे म्हटलं, मला कळकळी बसून सांगा म्हटलं तुम्ही. खरंय खरंय. आणि मॅडम मी तिथं पण मग तेच केलं, त्यांचं पोटावर हात ठेवून डोक्यावर हात ठेवून धुमावती मंत्र त्याच्या थोडंफार नाडीवर असं मोबाईलमध्येच लावून म्हणजे माझ्याकडून डायरेक्ट बोलले जात नव्हतं मॅडम मंत्र, म्हणजे इतकं माझे होट कोरडे पडून गेले होते. बापरे, मग ते कंटिन्यू चालू होतं ना ताई तुमचं. हा. आणि मग नंतर मग मी 2 वाजेपर्यंत तो मंत्र घेतच राहील मॅडम, जसं म्हणजे टाइम कोण नसलं तिथं पटकन लगे असं हात ठेवून म्हणत राहायचं डॉक्टर गेले की. बापरे. हा मॅडम आम्ही मग ते पोटाचा MRI करतात ना, हा तो केला. हा. आणि मग मी तिथंच बसले. तिथं पण मॅडम दवाखान्यात गेले ना मी, माझ्यासोबत खरंच महाराज आहे. हो तिथे ना? गेले मॅडम मी. हो. आणि मी महाराजी मॅडम समजा मला इथं फोटो तरी छोटा दिसू द्या बुवा तसं. हो. मग तिथं असं स्वामी समर्थ कृपा म्हणून छोटं मला असं पॉम्पलेट दिसलं एक. मग नंतर गेले तर मॅडम कॅन्टीक छोटीशी दवाखान्यात स्वामी समर्थ कृपा. आई गं. हो ना मॅडम. आणि आपण रेग्युलर जो दिंडोरी मार्फत फोटो आहे का महाराजांचा, तो पण मोठाच. अरे वा. म्हटलं आता काही टेन्शन नाही म्हणलं महाराज. मी बसली तिथं. आणि नंतर मग आम्ही ते MRI करायला गेलो पोटाचा. हा हा. मग ते एका तासाने रिपोर्ट आले मॅडम, तर पूर्ण रिपोर्ट त्यांची काहीच नाही. हो मॅडम काहीच नाही. शॉकच आहे हा तर. हो इतका मोठा धक्का. बापरे. काहीच नाही. ते आडी सांगितली होती ना, तर डॉक्टरनं पण म्हटलं होतं ना तसं बुवा की यांच्या पोटात आडी आहेच आहे. आम्हाला वाटत होतं आडी तर असणच, पण मग कोणी आता एवढं जास्त माहिती नाही म्हटलं त्याची. मग माझ्या नंदान ती जसं जावाई म्हणत इन्फेक्शन नाही पाहिजे बुवा, इन्फेक्शनचं लय वेगळं काम असतं. हा हा बरोबर. इन्फेक्शन पण नाही आणि पोटात जी आडी होती का ती पण नाही. सगळं आणि ते पांढरी कावी. अं? पांढरी कावी. कावीळचा नॉर्मल असेल मॅडम निसता, नाही म्हणून. बापरे. हा मॅडम. मॅडम क्लिअर होऊन गेले डायरेक्ट. आज आता पोटभर जेवण करून राहिले 4-5 दिवसातच. आई गं, किती छान ताई. हो मॅडम. मग ते म्हणाले तिथून आले, तिथून फोटो होता ना दवाखान्यात महाराजांचा, तिथे गेले पहिले पाया पडले. आणि संध्याकाळचा नैवेद्य होता प्रगट दिनच्या दिवशी. मी अगोदर अकोल्याला जायचं होतं, मी म्हटलं मी घेईन म्हटलं नैवेद्य, आमच्या इथं आरती असती ना हा 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 हा. मॅडम, तो पण करून घेतला महाराजांनी घरी. पहा मग तुम्ही. अरे वा. म्हणजे मग जसं जावयाने केला स्वयंपाक, तसं मला इच्छा होती की आपलं नैवेद्य पाहिजे बा प्रगटीच्या दिवशी. बरं झालं गोडधोड. हा. तो पण केलं स्वामींनी पौर्णिमेला. तो पण करून घेतला. किती छान किती छान. इतके अनुभव मॅडम महाराजाचे लयच लगे. मला तर माझ्या सोबतच आहे महाराज. आहेत आपल्या सोबतच असतात स्वामी. हो. फक्त त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि मनात भाव ठेवला पाहिजे सारखा. हो मॅडम. किती सुंदर किती. आणि तुमच्या जाऊबाईचं काय चाललंय? जाऊबाईला आता 6वा महिना आहे ना मॅडम. हो का. अच्छा. हो 6वा आहे, आता 7वा लागेल. आता ती उद्या न्यायचं तिला आता मॅडमकडे. त्या गोळ्या संपल्या तिच्या. महिन्यात ट्रीटमेंट आहे ना. लेकीचं चांगलं आहे. हो लेकीचं पण चांगलं आहे. आता पाहुणे चालू आहे तिच्या पप्पाला पाहायला. हो बरोबर. जवळपासचे पण सगळ्या मॅडम शॉक झाल्या म्हटलं, सगळ्या नंदा पण. हो ना. हो म्हणजे त्याचा रिपोर्टच तसा होता ना मॅडम अगोदरचा. बरोबर आहे ना. आणि म्हणजे आता दुःख येतात मॅडम, पण महाराज किती निवारतात पहा बरं तुम्ही. दुःख. जशी आपली सेवा करून घ्यायची असेल ना, बाई तू अजून माझी सेवा कर. हो मॅडम. बरोबर आपल्याकडनं सेवा करून घेतात अजून जास्त. आणि माहिती का मॅडम, मी तिथं अकोल्याला गेले ना, म्हटलं माझ्या मुलासारखी महाराज मी आता काय येऊ म्हटलं त्याचं जसं, पण मी 108 माळी करणारी म्हटलं रोज इथं. हा 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 हा. तर मी तो संकल्प पण घेतला मॅडम, पण ते पण करते मी आता, जसं जमेल तसं करते. जसं जमेल तसं करायचं. हो 10 माळी झाल्या, असं थोडं उठावं लागलं तर उठते पण महाराजांचं. काय. हो. आणि आता त्याचं जे होईल ते महाराजांच्या सोडून दिलं मी आता. बरोबर आहे बरोबर आहे. ते महाराज आता काहीतरी करणार, ते योग्यच करणार आहे त्यासाठी आता. अगदी बरोबर आहे. चांगलंच करतील चांगलंच करतील. आपण काही मागा, महाराज जे आपल्यासाठी योग्य आहे तेच देतात मॅडम. हो आपल्यासाठी किती छान. मी हो. तेच म्हणते, आपल्यासाठी जे योग्य आहे ना तेच देतात स्वामी. आपण हट्ट करायचंच नाही मला हे द्या आणि ते द्या. हो बरोबर आहे. आता एवढा मोठा अनुभव मॅडम माझ्या, म्हणजे लय मोठा अनुभव झाला माझ्यासाठी हा. मोठा झाला ताई. केवढे हो. टेन्शन होते कारण तुम्ही सांगा. की आपण लेडीज पाहू शकतो मॅडम, असं ऑपरेशन झालं मग त्यांच्या सगळी जबाबदारी मॅडम. तुम्हाला सांगितलं नाही का आमचा किती मोठा व्यापार आहे त्यांचा. हो
भुसारचं लोकांची मॅडम मी महाराजांना म्हणायचे की यांच्यामुळं म्हणजे आता ते माल घेतात ना मॅडम ते हा हा. तर काही काही लोकांची घराची कामं चालू आहे मग आता आम्हाला माल दिला असल्यामुळं मग त्याला पैसे द्यायचे ना बरोबर बरोबर. यांचं दुखूनच राहिलं ना 2 महिन्यापासून म्हणजे असं बाई 8 दिवस गं, मग ते धंद्यावर परिणाम होतोच ना ते. मग धंद्यावर परिणाम होतो मॅडम खेडेगाव असल्यामुळं काही एवढे लोक असे असतात खेड्यातले लोक चांगले असतात की बरोबर. जाणून घेतात बुवा 8 दिवस नाही 10 हो दिवस दे काय हो. पैसे तर पण मग शेवटी किती गरज असते मॅडम त्याला आता ज्याची त्याला गरज असते, अगदी बरोबर. हो आणि मग मी महाराजांना म्हणायची महाराज जसं तुम्ही त्या लोकांकडे तरी पहा बापा यांना चांगलं करा आई गं. हा मॅडम तुम्हाला काय सांगावं इतकं म्हणजे इतका अनुभव दिला महाराजांनी हा. किती सुंदर, किती सुंदर. आणि मी अशी गार होऊन गेले मॅडम त्या दिवशी म्हणजे जो अनुभव आला का तेव्हापासून मी अशी गार होऊन गेले की मला महाराज म्हणजे असं सोबतच आहे माझे महाराज. खरंच खरंच आहेतच, स्वामी आहेतच तुमच्या सोबत. सोबतच आहे मॅडम. मी तिथं पण मी म्हणजे तिथं मॅडम अकोल्याला आहे ना एकादशी दिवशी गेले होते मागच्या रविवारी. अच्छा. हा हा. हो तर आमचे बाबा आणि मी गेले. बाबा म्हटलं बाबाला काय म्हटलं तुमचं सकाळी जाणं होणार नाही तुम्ही केंद्रातून दर्शन करून या. हा हा हा. आणि 2 महिन्यापासून रूम मध्ये कोण नव्हतं मग रूम झालेली होती ना पण बरोबर. मग महाराजाची ओढ किती लागते मॅडम लयच. आणि मग मी घाई सगळं तात्पुरतं आवरलं स्वयंपाक केला मोलाई पुरता बाबाला म्हटलं जेवून घ्या मग बाबा तिकडून आले. बाबा म्हणते तिथं कीर्तन म्हणे आज प्रगट दिनच्या निमित्तानं 10 दिवसाचं अगोदरच कीर्तन चालू काय म्हणून म्हणते अय्या. मग आज मी तिथून त्याने सांगितलं म्हणे कीर्तनी म्हणून मग म्हणे मला जायचं जसं मी जातो म्हणे कीर्तन आले पटकन स्वयंपाक कर मग म्हटलं मी बी येते तुमच्यासोबत मी सगळे कामावर दिले मॅडम ते कीर्तनाला आम्ही दोघं बाबा आणि मी पण चालले 11 वाजेपर्यंत अकोल्याला दोघं जण कीर्तन ऐकून आलो नंतर मी थोडंसं फराळाचं केलं. बापरे. म्हणजे इतकी ओढ महाराजाची म्हणजे महाराजच बोलवून करून घेतात मॅडम. पाहिजे आणि तुम्ही छानच करता काही प्रश्नच नाही. नाही आणि महाराज करून घेता मॅडम माझ्याकडून. हो हो करून घेतात हे बरं. आणि इथं आता काही काही महिलाला काय वाटतं की बरंच असं म्हणाल की एक दोन आईनं म्हटलं मला आज की बाई तुला काय म्हणते मी इथं बाई आरतीले की किती करते तू महाराजाचं मग तो भोवती कोण असं म्हटलं आई हे असं नसतं जे त्याचे भोग त्याला भोगावंच लागतात म्हणलं. बरोबर आहे. अगदी आणि अगदी. आपले आपले भोग महाराजानं कशा प्रकारे कमी केले म्हटलं जर ऑपरेशन जर करावं लागलं असतं म्हटलं असतं काय केलं जातं म्हटलं. अरे बाबा. मग ऑपरेशन झालं असतं पुन्हा अजून दुसरं काही ते सोपं आहे का आतड्यांचं ऑपरेशन? हो ना मॅडम तर मग ते म्हणजे जावई म्हणजे आता मेडिकल लाईन मध्येच आहे ना मग त्याने रिपोर्ट पाहिला बरोबर म्हणे यांच्या पोटाला पीळ आहेच म्हणे. हो ना बघा. हो मॅडम तर ते पण इतके शॉक झाले म्हटलं. आणि आज आले लेकीला घेऊन गेले मग रिपोर्ट पाहिले म्हणजे मामा चांगले जेवण करून राहिले मामी म्हटलं हा जेवतात म्हणलं ते जेवण घेऊन सगळं व्यवस्थित म्हटलं त्यांचं म्हणे हो का आता डॉक्टरने असं लिहून दिलं म्हणे याच्यावर जर गरज वाटली तर या. पहा मग 4 दिवसात सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. म्हणजे महाराजांना माझा प्रॉब्लेम काहून आणला मॅडम की त्यांना त्रास होत होता. हो ना. म्हणजे माझा जर प्रॉब्लेम नसता आला त्या दिवशी तर मी रिक्षाच नसता घेतला इकडे यायचा. हो खरंय. हो आणि मग काय मी काय म्हटलं असं उद्या प्रगट दिन महाराजांचा मग ही सेवा करायची इथं असं. पण महाराजांनी माझ्याकडून सेवा पण करून घेतली आणि त्यांचं पण करून घेतलं पहा मग. करून घेतलं आणि त्यांचं म्हणणं होतं की सेवा करून घेतो पण तुला आता तिथे जास्त गरज आहे तुझी. गरज आहे. इतकं म्हणजे इतका अनुभव लयच लगी. खूप छान खूप छान ताई. मी शेअर करते. हा तुमचा आवाज आणि त्या जायखेडच्या ताई आहेत ना बऱ्यापैकी मला सारखाच वाटतं बोलण्याची पद्धत. अशाच आपण गोड बोलतात तुमच्यासारख्या. नाही मॅडम तुमचा आवाज खूप सुंदर आहे. मी काय म्हणायची आता मॅडमला मी कधी फोन करणार आहे मला अनुभवच येत नाहीये. अनुभव म्हणजे इतका मोठा दिला महाराजांना घेतली थोडी परीक्षा पण लगेच जीवनाचा अनुभव दिला. खरंच जीवनात. आता पण मॅडम ते काय म्हणतात लगे महाराजाच्या पाया पडल्याशिवाय जात नाही मॅडम ते. आता ना. हो म्हणजे नेहमीच असं असतं पण मग आता म्हणजे आतून वाटतंय ना त्यांना. आता आतून वाटतंय. आतून वाटतंय आणि माझं कसं असं मॅडमच्या वाड्यात फुलं आहे ना मी माळ केल्याशिवाय राहत नाही महाराजांना रोज. अरे वा. रोज माळ इतकी फुलं निघतात लगे मस्त एक टोकरी भरून लहान सगळीकडे फुलं टाकायची महाराजांचं चहा दिल्याशिवाय मला चहा धकत नाही. किती छान किती सुंदर. सगळं म्हणजे जेवढं मजा करून झालं ना तसं करून घेते मी. बरोबर आहे. हो आता मुलं साधी भोळी आपली सेवा. तेवढं आता मुलाचं झालं पाहिजे मॅडम माझ्या. होईल. तो मॅडम लय डिस्टर्ब झाला आता म्हणतो मम्मी मला लय मार्क कमी येतोय म्हटलं हो तू पण टेन्शन नको घेऊ आम्हाला पण नको घेऊ नंतर करू म्हटलं काहीतरी. नाही त्याच्यासाठी योग्य जे आहे ना ते स्वामींनी आधीच हे करून नियोजन आहे त्यांचं. आणि मॅडम तुम्हाला अजून एक अनुभव सांगायचा. काय झालं मी माझ्या जाऊला घेऊन कलरची सोनोग्राफी करतात ना आता.
हो हो हो. ते मागं काही नव्हतं आमच्या वेळेस जसं बहुतेक कलरच्या सोनोग्राफी वगैरे काही आता असं. फार निघाले ते. हो. आणि मग मी इथं भोकरदन म्हणून तिथं पण महाराजांचं केंद्र आहे. जवळच आहे आम्हाला भोकरदन तालुका. अच्छा. तिथं म्हणजे स्पेशलिस्ट सोनोग्राफीचा म्हणजे करतात ते डॉक्टर. सेंटर आहे. हा हा. रिपोर्ट पण छान आहे म्हणजे तिथं जसं माझ्या भाषेत सांगायला लागली. अच्छा. आणि मग लगेच होतं म्हणे मामी इथं लय वेळ लागेल म्हणे तुम्हाला. हा. आणि मग तिकडे घेऊन गेली तिला. तर मॅडम तिचं काय झालं तिची सोनोग्राफी म्हणजे दिसतच नव्हतं बाळ पटकन चांगलं. अय्या. तिथं गेले मॅडम मी पण सुरुवातीलाच काय झालं माहितीये का हा. मी गेल्याबरोबरच मी काय म्हटलं महाराजांना म्हटलं आता इथं तुमचं केंद्र आहे म्हटलं मला तसं माहितीये पण मी येऊ बी शकत नाही कारण की मोटरसायकल नाही पाया पडायला पण आली असते तुमच्याकडे तो. हा. आणि मग काय झालं ते इतकं म्हणत नाही मॅडम मी तर ते सिस्टर असत ना त्याची श्री स्वामी समर्थ बेल वाजली. अय्या. मनातल्या मनातच म्हटलं आई गड्या महाराज इथं म्हणा तशी वगैरेची म्हटलं येईच यानं बेल लावली म्हटलं असं बा. त्याची काही बोलले नाही मी तशी. दोनदा तीनदा असं माझ्या मनात जेव्हा असं कन्फ्युज यायला लागलं तेव्हा बेल वाजत होते म्हणजे त्याचा फोन यायचा ते अरे त्यावेळेस. वा. आणि मग काय झालं मी तिला पाणी प्यायला लावायची ते डॉक्टर काय म्हणायचे जसं बाथरूमहून ये आणि मी हिला पाणी प्यायला लावायची बाथरूमहून आल्यानंतर पण. हो बरोबर. 4 वेळेस घेतलं मॅडम त्या सोनोग्राफीला वर डॉक्टरने त्या. हा. आणि मग इकडे या म्हणताय तुम्ही पहा बरं म्हणे. आणि ह्या बाईला समजत नाही का म्हणे बुवा असं तिला बोलायला लागले जाऊला. हा हा. आणि बाथरूमहून यायला लावतो म्हणे मी हिला आणि तुम्ही येतच नाही म्हणे बाथरूम म्हटलं नाही म्हणलं सर ती बाथरूमहून येते म्हणलं पण मी तिला पाणी प्यायला लावलं. हा हा. हो का म्हणले हुशार आहे पण तुम्ही असं म्हटलं त्यांना मग ती कटाळून गेले होते ना. आणि मग नंतर मग मॅडम तिची आम्ही सकाळी कोणताच नंबर नव्हता त्या डॉक्टरनं 50च्या वर सोनोग्राफी केल्या असतील पेशंटच्या. बापरे. हा. हो मॅडम इतकं फास्ट करायचं डॉक्टर लयच हुशार आहे वाटतं एकदम. अरे वा. पण मग हिचं कळतच नव्हतं मग माझा जीव म्हणजे घबराटच होतं ना आता कसं वाटतं माणसाला बरोबर, खरंय. आणि इतकं घबराट सुटली मला तुम्हाला काय सांगावं मी महाराजांनी नुसतं धावा केला. हा. आणि मग नंतर तिला पाणी प्यायला लावलं 2-3 वेळेस बाथरूमहून ये म्हटलं बाई आता मग पाणी आता पिलंच नाही चक्रा मारायला लावल्या 1 हा. तास. आणि नंतर मग तिची शेवटची सोनोग्राफी तिची झाली. बापरे. हो मॅडम आणि मग सगळं क्लिअर सांगितलं मला त्यांना मग काहीच प्रॉब्लेम नाही मॅडम तिचा. अरे वा. काय ते सुखरूप आहे ना तुमच्या घरात एवढी सेवा चालते. हा ना मॅडम पहा म्हणजे महाराज माझ्याकडून सेवा करून घेतात मॅडम ही नक्की गोष्ट खरंय खरंय खरंय. इतकं म्हणजे तिचं की बाळ दाखवलं मग मला त्यांनी पै अगोदर. अरे वा. हो नंतर शेवटी असं बाळ दाखवलं सगळं असं ठोके गिके सगळं व्यवस्थित आहे म्हणे. किती छान किती आणि छान. काही कोणाचं टाचा द्यायचं काम पडतं कोणाला काही पण हो पडतं. हो हो. पण मग महाराज म्हणजे हो मॅडम पण करते का महाराज सेवा काही स्वामींचं नाम जप करते का? करते ती असं म्हणजे तिला म्हणजे कर म्हणते मी तिला पण ती कटाळा करते थोडा स्वामी चरित्र वाचलं तिनं आता माग. वाचला ना. हा. प्रेग्नन्सी मध्ये तरी कर म्हणा कारण कसं बाळ आईला एकदम अटॅच असतं ना. हो ना. जेवढं चांगलं घडवता येईल तेवढं घडवायचं चांगलं. मी तेच सांगते मॅडम तिला पण मग ती अशी तुम्हाला सांगितलं नाही साधी एकदम. हा हा. बाल संस्कार केंद्र ती गुरुमाऊली सांगतात ना. हा हा हा. तिथं पण घेतलं मी मोबाईलवर असं म्हणजे सेवेकऱ्याकडूनच पण मग ती करायसारखी नाहीये आणि मी यांचं आता 2 महिन्यापासून चालूच आहे आणि मग तिकडे जावं लागतं आता मुलाकडे आता परवा जायचं पुन्हा अजून मुलाकडे आता. अरे बापरे. मग तिला नुसतं ते ऐकायला सांगा ताई. ऐकायला सांगू का? वगैरे. सांगते मी तसं करायची मी आता ती जप लिहायला लावणार आहे मॅडम आता कारण की हा हा हा. त्यांनी सांगितलं ना. ते उत्तम. हो जपच लिहायला लावणार कारण की मग ती लिहत तरी जाईल भाऊ असं वाचन पण लिहिता एकाग्र होतं माणूस बरोबर. हा तेच करायला लावणार आहे मी तिला आता बुक आणून देते एक मोठं चांगलं. हा हा हा. ते तरी कर बुवा. जायच्या आधी तिच्याकडे देऊन टाका ते बुक. हो मॅडम तिला आता जायचं डिलिव्हरीला पण जायचं साठव मी तिकडे तिच्या आईकडे पाठवून द्यायचं तिला आता. नाही तुम्ही आता मुलाकडे जाल ना. हो. हा त्याच्या आधीच तिला त्या ते लिहायला सुरुवात करा. हा 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 उद्या आता गेलो ना आम्ही हॉस्पिटलला की तिला घेऊनच यायचं एक बुक आता तेवढं कारण की तेवढं तरी शेवा तिच्याकडून होतं जायचं मग एक पेज बी लिहलं तर भरपूर झालं रोजचं. बरोबर बरोबर. हो तुमचं काय झालं मॅडम तब्येत चांगली आहे? हो छान आहे सगळं स्वामींच्या कृपेने मस्त आहे. आता गावी चाललेली आहे कधीची. हो का? हो आता शेतावरच आहे. बापरे शेती करता म्हणून उन्हाळा आहे मॅडम आता तर. नाही पण छान आहे शेतातनं गार वारा येतो आणि शेतात घर आहे ना आमचं. शेतात आहे? हा गावात नाही. बापरे. हा. आणि माझं मॅडम आता मी किती दिवसापासून आहे ना यांचं म्हणजे घरी आले ना तर तेव्हापासून अनुभव पण नाही ऐकली लय बाकी माझे अनुभव ऐकले. खूप छान छान अनुभव आलेत ताई. हो खूप छान छान आलेले आणि काय थोडं निवांत वेळ पण पाहिजे. हो बरोबर बरोबर. आणि म्हणजे म्हटलं महाराजांना म्हटलं माझ्याकडून ती पण सेवा निघून राहिली म्हटलं आता काय करावं म्हटलं आता. नाही होईल आता निवांतपणा मिळाला की रोज ऐका.
आणि तिथं पण गेलं ना रूमवर बी मुलांना आवाज चालत नाही. मग हेडफोन जेवढं लावून घातलं केलं तर रात्री तेवढंच असं होऊन ते जातं. हेडफोन घालून करायचं म्हणजे कसं आपले कामं होत नाही. हो, कामं नाही तिथं पण एवढं मग तिथं काय करते मॅडम मी 11च्या आरतीला जाते. अच्छा. हां. हां, 11ची आरती असते तिथं हां. महाराजांची. हां. मग तिथून 12 वाजतात यायला, 12:30 असं पटपट हो, कामावरून हो. सुटलं की. हां. आणि नंतर मग मुलं येतात घरी पुन्हा अजून. बरोबर, बरोबर. आणि खास म्हणलं ना मॅडम मी म्हणजे मुलाचंच टेन्शन मला जास्त आहे आता. काय झालं काय माहिती नका मला. टेन्शन घेऊ ताई. बिलकुल टेन्शन घेऊ नका. नाही वाटतं मी सगळं महाराजाला सोडून देते. पण असं हां. वाटतं माझ्या मुलाचं दुसरं बा. हे बघा आता मुलीचं एवढं छान झालं, तुमच्या दिराचं एवढं छान झालं, आता मिस्टरांचं एवढं छान झालं. होईल मुलाचं पण. आता तेवढंच आहे. होईल. सगळं छान होईल ताई. बिलकुल टेन्शन घेऊ नका. आणि तुम्ही एवढे छान गोड आहेत तर काय, काय पाहिजे अजून? मी शेअर करते हां ताई. श्री स्वामी समर्थ ताई.